मुंबईत सुपारीबाज पत्रकारांनी उच्छाद मांडलाय। कोणतेही हॉटेल, बार अथवा स्पा चालवणाऱ्या चालक मालकांना धमकावणं, खंडणी मागणं असे गोरखधंदे या सुपारीबाज पत्रकारांनी चालवलेत। नवी मुंबईतील वाशीमधून असंच एक वृत्त समोर आलंय। वाशी रेल्वे स्टेशन बाहेर सेक्टर 28 मध्ये असलेले अवंतरा स्पा सेंटरच्या महिला चालकाकडे खंडणी मागणाऱ्या सुपारीबाज पत्रकाराविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे। नित्यानंद हरिनारायण मिश्रा असं पत्रकाराचं नाव असून तो नित्यानंद टाइम्स नावाचं वृत्तपत्र चालवत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नित्यानंद मिश्रा आणि त्याचा सध्या फरार असलेला सहकारी महेंद्र तिवारी या जोडगोळीनं नित्यानंद टाइम्स मध्ये वाशी येथील अवंतरा स्पा सेंटर बाबत बातमी छापून आणली। त्या बातमीचा हवाला देत स्पा सेंटरच्या चालकाकडे वार्षिक 50,000 रुपयांची मागणी करत रक्कम न दिल्यास पोलिसांमार्फत छापा टाकण्याची धमकी दिली होती। तसेच स्पा चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून 10,000 रुपयांची मागणी केली। हे 10,000 रुपये दिनांक 15 मे रोजी मालवण तडका हॉटेल वाशी येथे स्वीकारले। हे हप्त्याचे पैसे स्वीकारताना नित्यानंद टाइम्सचा संपादक नित्यानंद मिश्रा याला कॅमेऱ्यात रंगेहात पकडण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे अवंतरा स्पा पाहण्यासाठी नित्यानंद मिश्रा याचा सहकारी महेंद्र तिवारी गेला असता त्याने स्पा चालवणाऱ्या महिलेचा हात जबरदस्तीने पकडून तिला मिठी तोडलं। त्यावेळी महिलेने विरोध करत असताना महेंद्र तिवारी ने अत्यंत निर्लज्जपणे आप अगर पैसे नहीं दे सकते तो मुझे यहाँ सर्विस भी दे सकते हो, मुझे उसका शौक है असं बोलून विनयभंग केल्याचे आरोप स्पा चालवणाऱ्या महिलेमार्फत करण्यात आलेत। याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर नित्यानंद टाइम्सचा संपादक नित्यानंद मिश्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याचा सहकारी महेंद्र तिवारी हा अद्याप फरार आहे। त्याचा शोध वाशी पोलिसांमार्फत घेण्यात येतोय। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।